नाशिकच्या शरमपूर रोड परिसरात दिवसाढवळ्या मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. राजीव गांधी भवन समोरून जाणाऱ्या मालवाहू पिकअप MH15 HH 2123 या गाडीवरील चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत 3 ते 4 चारचाकी वाहनांना तसेच काही दुचाकींना धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. या धडकेत काही वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर जागरूक नागरिकांनी तात्काळ पिकअपचा पाठलाग करून कॅरना कॉर्नर येथे वाहन अडवले. चालकाला खाली उतरून त्याला समज देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. सरकारवाडा पोलीस स्टेशन तसेच वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मद्यप्राशन केलेल्या वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मद्यधुंद वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ऍक्च्युली मी बेसून येताना माझ्या समोर त्यांना 3-4 गाड्या ठोकल्या. परत आल्यानंतर माझी गाडी बस खाली समोर आला. शांतपणे करू नको, बस खाली कॉर्नर पर्यंत गाणं व्यवस्थेवर त्याने खाल्लाय. तुला खायचं असेल तर त्याला चालते. त्याच्यामध्ये साईड लावून पॅकेट पण आहे. मग साईड लावून जा, साईड लावून जा. आता हे दादा आले. पण मग मालक बोला आता यांना त्यांची दखल घ्या. आमचं एवढंच म्हणणे. आज माझ्या गाडीवर लेडीज लहान बाळ होतं. उद्या जर काय झालं असतं काय करायचं? कोण जिम्मेदार राहणार हे असे विचार. मला मारण्याचं काय नाही, मी त्याला देऊ आता देण्याचं काय नाही तो. पण कमीत कमी जेवढ्या गाड्या ठोकल्या त्याच्यात त्यांना हे करावं. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.